आपला मस्त असा शिळ्या चपातीचा उपमा तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि अप्रतिम झालेला आहे आणि खायलाही मस्त आणि छान लागतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करून पहा। वेलकम टू फॅमिली फूडीज कट्टा। आणि आज आपण शिळ्या चपातीचा उपमा पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य मिरची, शेंगदाणे, हळद, कोथिंबीर, जिरी, मोहरी, मीठ। मी बारीक आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 शिळ्या चपात्या। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण शिळ्या चपाती घेतलेले आहेत त्यांचे असे व्यवस्थित बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तुकडे करताना तुम्ही 2 पद्धतीने करू शकता। एक तर तुम्ही हाताने एकदम छोटे छोटे तुकडे करू शकता, नाहीतर दुसरी सोपी पद्धत तुम्ही मिक्सरला 1 किंवा 2दा ते फिरून घेतलं तरी सुद्धा ते छान असं बारीक होतं आणि ते व्यवस्थित मिळून येतं। मला तरी वाटतं की तुम्ही मिक्सरला करावं। चला मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी तेल टाकत आहे। तेलामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी टाकूयात। जिरी आणि मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे गुलाबी होसपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। म्हणजेच शेंगदाणे छान खुसखुशीत कुरकुरीत लागतात। शेंगदाणे टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 2 वाटी जो मध्यम आकाराचा कांदा चिरलेला आहे तो टाकून घेऊयात आणि तो सुद्धा चांगला गुलाबी होसपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। अगदीच आपल्याला कांदा गुलाबी करायचा नाहीये। मध्यम कांदा आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। ही रेसिपी खरंच खूप साधी आहे। एक 4 ते 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे। नक्कीच घरी ट्राय करून पहा। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूयात आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। एकजीव करून एक 5 मिनिटं आपण हळद टाकल्यानंतर परतून घेऊयात आणि ह्यामध्ये आपल्याला हा आपण केलेला चपातीचा बारीक भुगा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे एक 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूयात आणि एक 5 मिनिटं परत आपला चिवडा खालीवर करून घेऊयात, म्हणजेच एकजीव करून घेऊयात। आणि चिवडा एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात। अशा प्रकारे आपला चपातीचा उपमा तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि दिसायलाही फार उत्तम झालेला आहे। तर रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। आता हा चिवडा आपण एका ट्रेमध्ये व्यवस्थित काढून घेऊयात आणि सर्व करूयात। ही रेसिपी काही वेळात होणारी आहे। 3 ते 4 मिनिटं मोजून या रेसिपीला लागतात आणि थंडीमध्ये हा एक उत्तम असा नाश्ता आहे। तर घरी नक्कीच ट्राय करा। थँक्यू।